आता भारतात नवा ट्रेंड आलाय। हा ट्रेंड ऐकून कदाचित थोडं तुम्हाला हसू येईल आणि हा ट्रेंड माहित असेल त्यांना आश्चर्य वाटणार नाही, परंतु ज्यांनी हा पहिल्यांदाच ऐकला असेल त्यांना आश्चर्य वाटेल। तर काय आहे हा ट्रेंड? तर हा आहे मूल नको पण कुत्रा मांजर हवं, मुलाची जागा घेतली प्राण्यांनी। नमस्कार, मी रमेश, आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या विषयाकडे लगेच वळूयात। कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र आहे, म्हणूनच माणसं कुत्रे पाळतात। अनेकांकडे पाळीव प्राणी असतात, पण हल्ली लोकांना मूल नकोय पण कुत्रा मांजर हवंय असं चित्र दिसतंय। मुलांपेक्षा पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणं अधिक आनंददायी वाटतंय, त्यांच्यावर जास्त प्रेम असतं। कुत्रा मांजर हे जास्त जवळचे वाटतात। हाच नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे। सध्या भारतात हे अतिशय वेगाने वाढत आहे। ज्यावेळी घरामध्ये कुत्रा मांजर ससा इत्यादी पाळीव प्राणी पाळता आणि त्यांची आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात त्याला पेट पॅरेंटिंग म्हणतात। यामध्ये त्या पाळीव प्राण्याच्या मालकाऐवजी पालकाची भूमिका बजावावी लागते। प्राण्यांना अन्न पाणी पुरवण्यापासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, दवाखाना, त्यांचा वाढदिवस साजरा करणे, कपडे, खेळणी, त्यांच्यासाठी खास अन्न खरेदी करण्यापर्यंत सर्व काही लहान मुलांसारखं करावं लागतं। आपल्या भारतामध्ये हे पेट पॅरेंटिंग का वाढत आहे? त्यातलं पहिलं कारण म्हणजे मुलांचं संगोपन करण्यासाठी शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय सेवा, इतर सगळे खर्च करण्यासाठी फार मोठा खर्च करावा लागतो, खूप मोठा पैसा लागतो। त्या तुलनेमध्ये प्राण्यांचा हा खर्च मुलांच्या संगोपनाच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे। दुसरं कारण म्हणजे एकटेपणा आणि इमोशनल सपोर्टचा अभाव। आजकाल शहरांमधील खूप लोक एकटे राहतात, त्यांची काळजी घेणारा कोणीही नाही। मुलं त्यांना एकटं सोडत आहेत आणि कामात व्यस्त आहेत, म्हणूनच लोकही ती पोकळी भरून काढण्यासाठी प्राण्यांकडे वळतात। आणि आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या आयुष्यात कमी ओझं हवंय, त्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगायचं आहे। मुले असणं ही त्यांच्यासाठी गरज नाही, परंतु आनंद आणि मानसिक शांती, समाधान अधिक महत्वाचं आहे, म्हणून ते प्राण्यांना निवडतात। आपण देखील हा ट्रेंड कुठे ना कुठेतरी पाहिला असेल तर नक्की कळवा। पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।